दिल्लीत किसान मार्चचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये 1 लाख शेतकरी सहभागी होणार आहेत। अखिल भारतीय किसान सभेचे 20,000हून अधिक शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत। काश्मीरच्या पुलवामा इथं झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त केलाय। 2 वर्षांपासून ठप्प झालेली सार्क संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेलं निमंत्रण भारतानं फेटाळलं। इस्लामाबादमधील सार्क परिषदेचं निमंत्रण मंगळवारी पाकिस्तानने भारताला दिलं होतं, ते निमंत्रण आज भारतानं फेटाळून लावलं। भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C-43च्या मदतीनं गुरुवारी सकाळी 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात सोडले। 30 पैकी 23 उपग्रह अमेरिकेचे आहेत। दूध भुकटी अनुदान घोटाळा प्रकरणामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना धक्का बसलाय। लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे रोहन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। रोहन देशमुख हा सुभाष देशमुख यांचा मुलगा आहे। संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। उद्याही बहुतांश भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील किंवा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाईल। शहराच्या अनेक पंपिंग स्टेशन्समध्ये विद्युत आणि स्थापत्यविषयक कामं केली जाणार आहेत, त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद असणार आहे। पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळ दुपारी 1:30च्या सुमारास काल भीषण आग लागलेली होती आणि ती आग आटोक्यात आणण्यात यश आले। पाटील इस्टेटच्या गली 3 मध्ये ही भीषण आग लागलेली होती। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 30हून अधिक गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या, तर चिंचोळ्या गल्ल्यांमुळे ही आग लागल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन विभागाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। आयुष्यभराची तुटपुंजी जमवून ठेवलेली उभारलेली घरं आपल्या डोळ्यांसमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली पाहून पाटील इस्टेट वस्तीतील महिलांना अश्रू अनावर झाले होते। या आगीमध्ये तब्बल 200 झोपड्या जळून खाक झाल्या, तर या 200 झोपड्यांमधल्या संसाराची राख रांगोळी झाली आहे। मुलुंडमध्ये असणारं मातू अग्रवाल रुग्णालय अक्षरशः शेवटच्या घटकामोचय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या रुग्णालयाच्या दुरुस्तीची मागणी करत काल मनसेतर्फे मोर्चा काढण्यात आला। पालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देऊन 15 दिवसात योग्य सुविधा देण्याचा विनंती करण्यात आली। रेल्वे स्थानकांवर फिरत असलेल्या तसंच व्यवसाय करत असलेल्या मुलांसाठी मुंब्रा स्थानकाबाहेर सुरू करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म शाळा बंद पडल्या दरम्यान शाळा लवकर सुरू करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। ठाण्यातल्या वज्रेश्वरी इथल्या वज्रेश्वरी संस्थानात नुकत्याच झालेल्या 3,55,00,000 रुपयांच्या अपकार प्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली। या दरम्यान वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकोलेली यासह अनेक गावांनी एकत्र येऊन या विरोधामध्ये बंद पुकारलाय। भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीच्या हद्दीत सिल्वर पेपरच्या गोदामला भीषण आग लागली होती। यामध्ये पेपर रोल आणि सिल्वर पेपर मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले। भाईंदर पश्चिमेला असलेल्या मुर्धा खाडीतील हातभट्ट्या उत्पादन शुल्क विभागानं उद्ध्वस्त केल्यात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर कारवाई करण्यात आली। डोंबिवलीमध्ये सध्या एका लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। हे लग्न आहे तिरुपती बालाजीचं। 1 डिसेंबरला डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात हा भव्य लग्न सोहळा होणार आहे। मात्र या सोहळ्यासाठी करण्यात आलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय बनले। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांनी या सोहळ्याची जबाबदारी घेतली आहे। जगात हिंसक कारवाईमध्ये 3ऱ्या क्रमांकाची संघटना असलेल्या माओवाद्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात बदल करण्यात आला। गेल्या 13 वर्षापासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपल्ला लक्ष्मणराव आणि गरपद यांना ही संघटनेच्या नवीन नंबाला केश उर्फ बसवराजूची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अर्जेंटिनासाठी रवाना झाले। राजधानी ब्युनोस आयरेसच्या G20 परिषदेसाठी ते तिथे गेलेले आहेत। तिथे डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। भारत आणि पाकिस्तानमधल्या कर्तारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन बुधवारी पाकिस्तानमध्ये पार पडलं। सोहळ्यामध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धूंनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली। राहुल गांधीनंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपलं गोत्र सांगितलंय। माझ्या वडिलांचं गोत्र कौशल असल्यानं माझं गोत्रही कौशल्याचं आहे। माझे पती आणि मुलं पारसी असल्यानं त्यांना गोत्र नाहीये असं सुद्धा त्या म्हणाल्या। भाजप अध्यक्ष अमित शहांनी काल हैदराबादमध्ये प्रचार केला। तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान आहे। सत्ताधारी TRSला सत्तेतून हटवण्याचा काँग्रेस आणि भाजपचा प्रयत्न आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल उदयपूरमध्ये पक्षाचा प्रचार केला। गेल्या 1 महिन्यात योगी 30 पैकी 20 दिवस राज्याबाहेर होते। छत्तीसगड, मध्य प्रदेश नंतर आता ते राजस्थानात प्रचार करतायत। भगवान हनुमान दलित आदिवासी होते असं वक्तव्य राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेलं आहे। राजस्थानात निवडणुकांचा प्रचार सुरू आहे। याचवेळी प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय। मिझोराम आणि मध्य प्रदेश राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं। मिझोराममध्ये 209 जागांसाठी 75% मतदान झालं, तर मध्य प्रदेशात 230 जागांसाठी 74.5% मतदान झालं।
एसबीआयनं फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरात 5 बेसिक पॉईंटची वाढ केली. आता एफडीवर 6.8% एवढं व्याज मिळणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केल्यास भारत नाझी राष्ट्र बनेल असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयानं नोंदवलंय. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम इथल्या समुद्र किनाऱ्यांवर बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात तरुणांमध्ये समुद्रात बुडून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं प्रशासनानं म्हटलंय. काबूलमध्ये पुन्हा एकदा तालिबाननं हल्ला केला. यामध्ये 10 जण ठार तर 20 जण गंभीर जखमी झालेत. एका दहशतवाद्यानं आत्मघातकी हल्ला केलाय. अमेरिकेच्या इंडियाना राज्यामध्ये काल एका घराला भीषण आग लागली. तिथल्या वेळेनुसार पहाटे 2 वाजता घराला आग लागली. माझ्यात आणि मिताली राजमध्ये मतभेद आहेत अशी कबुली कोच रमेश पवार यांनी दिलेली आहे. मितालीला हाताळणं महाकठीण असल्याचे ते म्हणाले. मितालीच्या आरोपानंतर पवार यांनी त्यांची बाजू बीसीसीआय समोर मांडली. नुकत्याच झालेल्या श्रीलंका विरुद्ध इंग्लंड टेस्टमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. श्रीलंकेचा बॉलर लक्ष्मण संदकने एका सत्रामध्ये तब्बल 12 नो बॉल टाकल्याचं दिसून आलं. मात्र यापैकी 2 नो बॉल फक्त पंचांच्या लक्षात आले. मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2018च्या सलामी सामन्यामध्ये भारतानं विजयी सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी रंगलेल्या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 5-0 मात करत दणदणीत विजय मिळवलाय. गेल्या 6 आठवड्यांमध्ये पेट्रोल 12 रुपयांनी स्वस्त झालंय. काही आठवड्यांपूर्वी 90च्या पुढे गेलेलं पेट्रोल सध्या 79 रुपये 62 पैसे प्रति लिटर झालंय. तर येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होण्याची चिन्ह आहेत. गेल्या 5 वर्षात आयआयएमच्या प्रवेश परीक्षेमध्ये मुलींच्या संख्येत 50% वाढ झाली आहे. 2013मध्ये 56,409 मुलींनी आयआयएममध्ये प्रवेश घेतला होता. यावर्षी ही संख्या 84,350 वर गेली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा सिनेमा रिलीज होणं म्हणजे त्यांच्या फॅन्ससाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. म्हणूनच 2.0 या त्यांच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. दीपवीर म्हणजेच बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणबीर सिंग यांच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन काल मुंबईमध्ये पार पडले. या रिसेप्शन वेळी रणबीर आणि दीपिका एकमेकांच्या हातात हात घालत माध्यमांसमोर आले. प्रियांका आणि निकची लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काय प्रियांकाच्या मुंबईतल्या घरी खास गणेश पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियांका आणि निकचा हॉलिवूडमधला मित्र बेवॉच फेम डेन जॉन्सन हा सुद्धा लग्नाला येणार आहे. 90च्या दशकातील सुप्रसिद्ध मालिका शक्तिमानचे सर्व जुने भाग आता अमेझॉन प्राईमवर दिसणार आहेत. मुकेश खन्नांची प्रमुख भूमिका असलेल्या शक्तिमाननं तेव्हाच्या लहान मुलांना मंत्रमुग्ध केलं होतं. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर ओशिवारा पोलिसांनी आता तपास सुरू केला. या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या अभिनेत्री डेझी शहाला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलंय. बॉलिवूडमधले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांचा 65वा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबईतल्या JW मॅरिशल या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, स्मिता शेवाळे यांची मुख्य भूमिका असलेल्या सर्व लाईन व्यस्त आहेत. या नव्या मराठी सिनेमाचं टीजर नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे. बुलेटिनमध्ये जाता आता पाहूया याच टीजरची एक झलक.